त्यांना एकच सांगेन की जर तुम्हाला खरंच मनात वाटत असेल की मला भरती व्हायचंय, तर ज्या वेळेस तुम्हाला कळलंय की आपण बाहेर पडतो, तुम्हाला 2% जरी वाटलं मी बाहेर पडणार आहे, मेरिट मधनं बाहेर पडणार आहे, फायनल मेरिटला माझं काही नाव येऊ शकत नाही, बरोबर. आलं तर चांगलीच गोष्ट आहे. हो. पण जर तुम्हाला 2% जरी वाटलं की मी मेरिट मधनं बाहेर पडतोय, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून चालू करा. लगेच दुसऱ्या दिवशी स्टार्ट केलं तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. जर तुम्ही म्हणत असताना मी आता 1 महिना जातो, गावाला जातो, 2 महिने रेस्ट करतो, मग जो तुम्हाला रिव्हिजनला पुढे वेळ भेटणार होता तो आता शॉर्ट पडणार आहे. बरोबर. मग तो आता वेळ तुम्ही वापरला पाहिजे. मग तू आज बाहेर पडलाय तर दुसऱ्या दिवशीपासून तू अभ्यासाला लागलाय किंवा तू ग्राउंडला लागलाय, मग अभ्यास परत त्याच जोबेनं चालू केला? सर कधी कधी असं व्हायचं की आता कधी आपला अभ्यास व्हायचा, आपण काल परवा आपण पेपर देऊन आलोय, मग आपण कसं काय परत रिस्टार्ट करावं. पण एक माइंडला सांगून ठेवायचं की नाही, आपण कमी पडलेलो आहे, इथंच बसून राहा पुस्तकासमोर, थोडंफार झोपून राहा, वाटलंच तर डेस्कवर डोकं हो ठेवू, ना हो. पण हा अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे. हा विषय आपल्याला अवघड गेलाय, ह्याच्या परत खोलात जायचं. आपण का अवघड गेला आपल्याला? बरोबर. अभ्यास हो अगर ना हो पण बसायचंय डेस्कवर बसायचंय आपल्याला. होणार नाही. मानसिक परिस्थिती तशी असते की बाबा आज निघलंय ना तर आपल्याला करू नाही वाटत, बास वाटतं की आता बास, अरे काय कुठवर करायचं, जमत नाही, मानसिकता तयार होत नाही आपली. परंतु ती एक फेज थोड्या दिवसापुरतीच असते, बरोबर. त्याच्यानंतर मग ते आपण ऑटोमॅटिकली वाचायला लागतो. पण तुम्ही स्टार्ट तर करणं गरजेचं आहे. स्टार्ट करणं गरजेचं आहे. पुरे हे स्टार्ट करत नाही. तर सगळ्या नवीन मुलांनी लक्षात ठेवायचंय, आज जर बाहेर पडले दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर आता तू